नमस्कार, मी हर्षा रोडकर। दिवाळी आली आहे, त्यामुळे आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। दीपावली साजरी करताना आपण पर्यावरण रक्षणासाठी हातभारही लावू शकतो। मोबाईलच्या प्ले स्टोअरवरून डिजिटल दीपावली आणि दीपावली क्रॅकर्स 2021 यासह अनेक ॲप्स असे आहेत जे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इको फ्रेंडली दीपावली साजरी करू शकता। या सर्व गोष्टींचा पर्यावरणावर काय परिणाम होतो या विषयावर बोलायला आज आपल्यासोबत आहेत नागपूर येथील प्रख्यात वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर आरती सावजी। मॅम, आपले खूप खूप संवाद मीडियामध्ये स्वागत आहे। धन्यवाद। पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येक दिशेने विकास झाला आहे किंवा होत आहे, तर याकडे आपण कसं बघता? खरं सांगायचं म्हणजे हे गेले 2 वर्ष आपली इतकी काही बिकट परिस्थितीत गेली की सगळे घरोघरी अगदी बंद होते। थोडंही काम असेल तर अगदी जीव मुठीत धरून आपण थोडंफार बाहेर कामापुरतं पडत होतो आणि सगळेच व्यवहार जवळपास ठप्प झाल्यासारखे झाले होते आणि कामही म्हणजे ऑनलाईनही भरपूर झालं किंवा सगळंच बंद पडलेलं होतं ना, त्यामुळे जनजीवन जवळपास ठप्प होतं। आणि अशा परिस्थितीत मग हळूहळू जसं जसं आपण पुढे गेलो तसं तसं म्हणजे नंतर मात्र काय झालं की हे भयानक असे पूर आले ठिकठिकाणी, खूपच म्हणजे एवढे प्रचंड आणि अतिशय नैसर्गिक हानी ही आपण अनुभवली आणि त्याच्यामुळे सगळं जे आहे ते म्हणजे असं एक न कळत एक प्रकारची एक धास्ती सगळ्यांच्या मनात होती की खरोखर आता पुन्हा जनजीवन हे सुरळीत केव्हा सुरू होणार आणि काय होणार असं। आणि ही सगळी जी एक्स्ट्रीम परिस्थिती आहे ना, तर याला कारणीभूत म्हणजे हे पृथ्वीवरचं बदलतं वातावरण। याचं कारण असं की संपूर्ण जग हे एका ग्लोबल वॉर्मिंगच्या महासंकटात सध्या सापडलेलं आहे। तर मला सांगा, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे नक्की काय? हे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय की आता ऐकून तर सगळ्यांना कल्पना आहे, कारण आपण भरपूर याबद्दल वाचतो किंवा ऐकतो, परंतु प्रत्यक्षात अगदी बारकावे जर का सांगायचे म्हटले तर पृथ्वीच्या सभोवती वातावरण आहे आणि हे जे वातावरण असतं तर ते जवळपास 300 किलोमीटर अंतरापर्यंत असं ॲटमॉस्फिअर आहे आणि त्याचे वेगळे वेगळे भाग पडलेले आहे आणि पृथ्वीच्या अगदी जवळचा जो भाग आहे त्याला ट्रोपोस्फिअर असं म्हणतात आणि इथेच सगळं ऊन, पाऊस, ढग वगैरे सगळे हवामानातले जे बदल आहेत ते सगळं ते त्या ट्रोपोस्फिअरमध्येच घडतं। आणि जसं जसं आपण म्हणजे काय होतं की सूर्याकडून येणारे किरण हे पृथ्वीवर पडतात आणि हे किरण जे पडतात तर पृथ्वीवरचं तापमान हे त्याच्याचमुळे आपलं असं म्हणजे असं उबदार आणि गरम राहतं। आणि हे जे वेगवेगळं वातावरण आहे तर त्या वातावरणात एक वायूंचा असा एक पूर्ण एक लेयर असतो। तर हे जे वायू आहेत, गॅसेस किंवा जे वायू आहेत, तर त्यांना ग्रीन हाऊस लेयर असं म्हणतात आणि ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे तो जो लेयर आहे तो आपल्या सगळ्या पृथ्वीवरच्या जीवन किंवा प्राणी आणि वनस्पती यांचं संरक्षण करतो। पण काय आहे की तो लेयर जर का एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत असेल तरच सगळं व्यवस्थित असतं, परंतु तो जर का म्हणजे त्याचं जे हे आहे CO2चं प्रमाण आहे किंवा त्या गॅसेसचं प्रमाण जर का वाढलं तर मात्र अतिशय म्हणजे खूप त्याचे परिणाम हे पृथ्वीवर आपल्याला पाहायला मिळतात। पृथ्वीचं तापमान वाढत आहे हे आपल्याला सातत्याने दिसतच आहे, पण ते तापमान का वाढतं आणि त्यावर काय उपाययोजना आहेत असू शकतात? ते तापमान या ग्लोबल वॉर्मिंगमुळेच वाढतं। कारण काय झालं की सुरुवातीला म्हणजे असं अनेक वर्ष तर हे लक्षातच नव्हतं आहे। आधी असं समजलं जात होतं की 350 जर का CO2 असेल म्हणजे वातावरणात तर तो सेफ झोन आहे असं। म्हणजे काय आहे की हे जे वायू आहेत तर त्याच्यामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे असे गॅसेस असतात, जसे की CO2, नंतर मिथेन आहे, नंतर वॉटर वेपर्सही त्याच्यात असतात, ओझोन असतो, नंतर नायट्रस ऑक्साईड असतो आणि CFCs म्हणजे हायड्रोफ्लोरो कार्बन म्हणून हे असतात। तर हा जो CO2 आहे ना, तर हा सगळ्या कोणत्याही प्रकारचं काहीही पृथ्वीवर जर का समजा चूल पेटली तर लाकडातून धूर निघतो, तर हा धूर जिथे कुठे निर्माण होतो, जसे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज असतात त्या इंडस्ट्रीजच्या चिमणीज असतात, असे नळकांडे असतात आणि त्या नळकांड्यांमधून जो धूर आहे तर तो आकाशात जातो आणि माणूस किंवा सजीव जे कोणी वनस्पती किंवा प्राणी
हे श्वासोश्वास करताना आपल्या उच्छ्वासात CO2 असतो, तर तो पण वातावरणात जातो. तर हा जो वातावरणातला CO2 आहे तो तसा त्या लेअरमध्ये असतो. आणि शिवाय त्याच्या जोडीला CH4 म्हणजे मिथेन. तर हा मिथेन कुठून येतो, तर समजा काही एखादं जनावर कुठे रस्त्यात मरून पडलं तर त्याचं सडणं, कुजणं किंवा गाई म्हशींचा रवंथ याच्यामुळे तो CH4 जो आहे तो वातावरणात जातो. नंतर नायट्रस ऑक्साईड हे जे आहे, तर जेव्हा विमानं उडतात तर त्यावेळी त्या विमानातून जो धूर बाहेर पडतो त्याच्यामध्ये हे N2O हा असतो. आणि शिवाय चौथा आहे CFCs. हे CFCs म्हणजे म्हणजे क्लोरोहायड्रोफ्ल्युरेन म्हणून एक कंपाऊंड आहे. आणि या कंपाऊंडचं तर काय आहे की हा पूर्वी फ्रीजमध्ये वापरला जात होता आणि त्याच्यात फ्रीजमध्ये हा गॅस असायचाच म्हणजे, आणि त्या फ्रीजमधून तो अवकाशात जातो. तर हा जो कंपाऊंड आहे एकदा आकाशात गेला की त्याचे जे कंपाऊंड काही तर CFCs असे आहेत की ज्यांचं आयुष्यमान 142 वर्ष वगैरे आहे. म्हणजे ते खूप वर्ष आकाशात राहतात. काहींचं 11 आहे, काहींचं 40 आहे, असे ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि ते मात्र आकाशात राहतात. आणि हे सगळे गॅसेस मिळून मग काय होतं की त्याचं ॲव्हरेज काढून जर म्हणजे CO2चं प्रमाण हे असं eCO2 असं एक त्यांनी असं एक स्टँडर्ड असं समजलं जातं. आणि जर या गॅसेसचं प्रमाण 350 असेल तर तोपर्यंत एक सेफ असं ते झोन होता. परंतु काय झालं की जसं जसं औद्योगिकरण झालं किंवा इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज सगळ्याच जगाच्या वाढल्या आहेत, म्हणजे असं नाही की फक्त भारताच्या, संपूर्ण जगाच्या त्या वाढल्यामुळे काय झालं की या गॅसेसचं जे उत्सर्जन आहे ते नॅचरली खूपच मोठ्या प्रमाणावर वाढलं. आणि ते वाढत असताना प्रत्येक वेळी थोडी या गॅशियस लेअरमध्ये त्याचं प्रमाण म्हणजे जो CO2 जो हा eCO2 हा 350 होता, एमिशन ऑफ CO2 म्हणतात त्याला. तर तो जो आहे तो वाढत सध्या अगदी म्हणजे आजच्या घडीला 419 वर जाऊन ठेपलेला आहे. म्हणजे पूर्वीच्या ज्या, आणि याच्याकरता खूप उपाययोजना अशा म्हणजे सतत चालूच आहेत. आणि या उपाययोजनांमध्ये सगळेच देश खूप म्हणजे अनेक परिषदा होतात आहेत. प्राईम मिनिस्टर्स, प्रेसिडेंट्स अनेक वेळा एकमेकांना भेटतात, काय करावं याच्या हे करतात. पण ते इतकं काही एकमेकात फसलेलं आणि इतकं काही कठीण आहे की हे संकट जे आहे हे आपण पुढे ढकलू शकतो. आता या वाढत्या अशा याच्यामुळे त्या CO2मुळे काय होतं, तर हे जे आपल्याला अनेक असे म्हणजे परिणाम दिसतात. जसं की काय की बर्फ वितळतोय, ठिकठिकाणचा बर्फ वितळतोय. मग त्याच्यामध्ये हिमालयाच्या कॅप्स असतील किंवा जे ग्रीनलँड आहे त्या ग्रीनलँडवरती खूप मोठा बर्फाचा तो पीस आहे. आणि त्याच्यामध्ये एक कोनार्ड म्हणून शास्त्रज्ञांनी तिथे जाऊनच रिसर्च केला आणि तिथे मोठ्या क्रॅक्स, त्याला तर धक्काच बसला, ग्लेशियर्स किंवा हे सगळं मेल्ट होतं. आणि हे मेल्ट होताना मग याचं जे पाणी होतं ते कुठे जाणार, तर ते नॅचरली वाहत या नद्यांमध्ये येतं, समुद्रात जातं. म्हणजे त्याच्यामुळे ते नद्यांना भरपूर पूर येतात. नंतर समुद्र सपाटी खूप वाढते, समुद्राची पातळी वाढते. आणि ही पातळी वाढल्यामुळे काय होतं की तिथले जे गावं आहेत ते सगळे म्हणजे त्यांना धोकाच आहे. असे अनेक मोठ्या सिटीज आहेत, फॉरेनमधल्या आहे, इंडियातल्या आहे, मुंबईला सुद्धा धोका आहे असं सांगितलेलं आहे. कारण ती पातळी वाढते आणि त्याच्यामुळे अनेक लोकांचं स्थलांतर झालं आहे. 2008मध्ये तर जवळपास म्हणजे 20 लाख लोकांना आपलं गाव सोडून जावं लागलं दुसरीकडे. आणि असं अपेक्षित आहे की 2050पर्यंत तर म्हणजे अनेक कितीतरी लोकांना असं स्थलांतर करावं लागेल. कारण पुष्कळ असे ठिकठिकाणी प्रॉब्लेम्स आहे. इव्हन काही छोटे बेटं आहेत ते तर काही म्हणजे मालदीव्ज मध्ये जे अनेक आयलंड्स आहेत त्यातलं ते एक असं बेट पूर्णपणे समुद्राच्या खाली गेलं. तर असे जे आहे की म्हणजे लोचारा म्हणून आहे तिथेही पण ठिकठिकाणी ती समुद्र पातळीमुळे अनेक असे म्हणजे संकट निर्माण झाले आहेत. वातावरणातली कार्बन डायऑक्साईडचं वाढतं प्रमाण, त्यामुळे होणारं प्रदूषण याला रोखण्यासाठी आपण काही करू शकतो का, किंवा काय उपाययोजना असू शकतात? नाही, हे जे संकट आहे ना हे म्हणजे आपण एकदम तर थांबूच नाही शकत. म्हणजे ते अशक्यच गोष्ट आहे, कारण ते आपल्या हातातच नाही आहे. कारण हे तर सगळं होणारच की लोक बाहेर पडणार, व्हेकल्स चालवणार आणि कुठे म्हणजे जी काय प्रगती देशाची आहे ती चालू ठेवण्यासाठी फॅक्टरीज राहणारच. आणि मग याच्यातले वेस्ट वगैरे निघणार. पण त्यातल्या त्यात अनेक उपाययोजना म्हणजे हे जसं आता फ्युएल,
तर फ्युएल इकॉनॉमी म्हणजे काय की हे कोणतीही जे फ्युएल लागतं तर ते अनेक म्हणजे जसं कोळसा आहे, पेट्रोल आहे, गॅस आहे, गॅसोलीन आहे, तर हे जे फ्युएल्स आहे तर याला काही पर्याय आपण निर्माण करू शकतो का? म्हणजे तर त्याच्यासाठी मग काय तर म्हणजे आपल्याला ऊर्जा पाहिजे असते ना, तर ही ऊर्जा कशा तऱ्हेने घेता येईल? तर ती पवन ऊर्जा पण आपण हे करू शकतो किंवा सगळ्यात तर उत्तम आहे ते सोलर एनर्जी. हां, सोलर एनर्जी. तर मग सोलरवरती हे होणारे म्हणजे तयार होणारे इक्विपमेंट्स आहेत ते जास्तीत जास्त वापरायचे. आणि अक्षरशः एक सोलरवर चालणारं विमानसुद्धा निघालं आहे, त्याची तर पहिली फ्लाईट झाली आहे आणि ते विमानही म्हणजे अगदी सक्सेसफुली उडालेलं आहे. तर अशा प्रकारच्या उपाययोजना या अनेक शोध अखंड लागतात आहेत. परंतु एक मात्र आनंदाची गोष्ट आहे की आपला देश या बाबतीत बराच पुढे आहे. म्हणजे इंडिया अलर्ट आहे आणि आपले प्राईम मिनिस्टरांचे पण भरपूर कटाक्ष आहे. आणि काय होतं की आता म्हणजे जसं इथेनॉलवर फ्युएलमध्ये मिक्स करून इथेनॉल, तर हे जे आहे तर तेही पण म्हणजे असं एक एम आहे की अजून साधारण 5-1 वर्षात 2025 पर्यंत जवळपास 20% इथेनॉल मिक्स करून फ्युएल वरती गाड्या चालतील. म्हणजे त्याने काय होईल की तो CO2चं उत्सर्जन कमी होईल. तर हे कमी करण्याकरता वेगवेगळ्या उपाययोजना होणार आहेत आणि 5,000 वेगवेगळे प्लांट्स असे आपल्याकडे इन्स्टॉल होणार आहे की जिथे जे म्युनिसिपल वेस्ट आहे किंवा जे बाकीचं जे वेस्ट आहे म्हणजे शेतात वगैरे निर्माण होणारं जे वेस्ट आहे तर त्याच्यापासून आपल्याला इथेनॉल निर्माण करता येईल असं अशा उपाययोजना चालू आहेत. आता म्हणजे उत्सवाचे दिवस सुरू आहेत आणि आता दिवाळी आलेलीच आहे. तर यामध्ये ग्रीन क्रॅकर्स हे पर्यावरणपूरक फटाके आहेत आणि पारंपरिक फटाक्यांमुळे होणारे वायू प्रदूषण कमी करू शकतात. ग्रीन क्रॅकर्स म्हणजे नक्की काय? हो, तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. कारण काय आहे की आपण दरवर्षी काय होतं की दिवाळी म्हटली की आपला खरोखर तो एक अतिशय मोठा म्हणजे पूर्ण वर्षातला सगळ्यात मोठा असा आनंदोत्सव आहे. त्याच्यामुळे भरपूर दिवे लागणे, नंतर सगळे 4 दिवस अगदी गोडधोड पदार्थ करणे आणि तसेच खूप फटाके म्हणजे जे आहे ते रात्री तर अगदी 2-2 वाजेपर्यंत फटाके सुरूच असतात. फटाक्यांचाच तो उत्सव आहे. पण काय झालं की या 2 वर्षात गेल्या वर्षी तर कोरोनामुळे आपण जवळपास दिवाळी अशी अगदीच थोडक्यात घरच्या घरी अशी साजरी केली. पण यंदा थोड्याफार प्रमाणात सगळं काही ओपन झालेलं आहे. परंतु काय झालं की या दिल्लीतलं खूप मोठं प्रदूषण आणि इतरही गोष्टींमुळे सुप्रीम कोर्टाने फटाक्यांवर पूर्ण बॅन लावला होता. पण 2018 मध्ये मात्र हा बॅन उठवण्यात आला आणि उठवलेला बॅन परंतु त्यांनी काय केलं की काही अटींसहित मात्र हा बॅन उठवला आहे. आणि अटी अशा की ज्या काय इको फ्रेंडलीच असे फटाके वापरावे आणि तेही अतिशय कमी प्रमाणात वापरावे. तर त्याच्यामध्ये मग गव्हर्नमेंटलाच त्यांनी त्याचं हे दिलेलं होतं आणि त्याप्रमाणे जे CSIR आहे तर त्यांच्याकडे ऑक्टोबरमध्ये त्यांनी या ग्रीन फटाक्यांचा शोध लावला. आणि हे ग्रीन फटाके फक्त इंडियातच हे तयार झाले आहेत. इंडियातच तयार झाले आहेत आणि या फटाक्यांमध्ये हे ग्रीन जे फटाके आहेत तर ते इको फ्रेंडली आहे आणि वातावरणास म्हणजे पोल्युशन थोडं कमी करणारे असे ते फटाके आहेत. तर हे ग्रीन क्रॅकर्स जे आहेत तर ह्या फटाक्यांचा वापर कसा करायचा आणि तो कसा उपयोगात आणायचा? त्याचा वापर म्हणजे ते आपल्या फटाक्यांसारखेच फटाके असतील, परंतु काय आहे की त्या म्हणजे फटाक्यांचं एक म्हणजे त्याचं कॉम्पोजिशनच वेगळं केलं आहे. त्याच्यामध्ये जे काय म्हणजे वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत तर ते असे लिथल नाही आहेत. म्हणजे जसं मर्क्युरी, पूर्वीच्या फटाक्यांमध्ये काय होतं की अनेक अशा गोष्टी आहेत की लिथियम आहे, मर्क्युरी आहे, आर्सेनिक आहे, अँटिनम आहे. तर हे जे काय हे होते केमिकल्स, तर हे केमिकल्स हे तब्येतीला आपल्या घातक असे आहे, हेल्थला घातक असणार आहे. तर त्या अशा केमिकल्सचा वापर न करता थोडेफार दुसरे हे करून केमिकल्स वापरून आणि जेणेकरून तब्येतीला म्हणजे थोडे म्हणजे त्याच्यामधून काय होतं या ग्रीन फटाक्यांच्या आपण ते फोडल्यानंतर त्यातला SO2 आणि हे आहे जसं NOx म्हणजे नायट्रस ऑक्साईडचे जे हे आहे तर ते दोन्हीचं प्रमाण कमी केलं आहे त्यांनी, ते प्रमाण कमी केलं आहे. तर त्याच्यामुळे ते साहजिकच मग काय की जवळपास त्याच्यामुळे पोल्युशनचं प्रमाण हे पुष्कळ असं कमी झालं आहे.
बरोबर. पण ह्या ग्रीन क्रॅकर्स तर ना म्हणजे ओळखायचे कसे आणि म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नाही. पण ग्रीन क्रॅकर जे आहे हा आता नवीन आहे सगळ्यांसाठी. अगदीच नवीन, म्हणजे अगदी हा रिसेंट शोध आहे आणि तो CSIR ने लावलाय. आणि आपल्या इथे तरी CSIR आणि निरी असं हे आहे. तर त्यांचा लोगो त्याच्यावर राहणार आहे, बॉक्सवर एक तर लोगो राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं एक हे केलेलं आहे त्यांनी, काय म्हणतात तो, स्क्रीन करून आपण त्याच्यावरून हे करू शकतो की म्हणजे पाहू शकतो की हे कुठल्या प्रकारचं हे आहे. तर ग्रीन हे आलं त्याच्यामध्ये मेसेज की मग त्याप्रमाणे आपल्याला ते फटाके ग्रीन 100% म्हणजे ग्रीन क्रॅकर्स आहेत असं हे होतं. सर्वसाधारण प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक दुकानामध्ये जसं आता बाकीचे जे फटाके आहेत तर ते प्रत्येक दुकानात मिळतात. तर हे पण अवेलेबल असतील का? अगदी हो, हे अवेलेबल असतील. पण काय झालंय की दुकानं फटाक्यांची सध्याच बाजारात इतक्या जास्त प्रमाणात लागलेले आहेत आणि लोकांना आता काही एवढं अवेअरनेस नसल्यामुळे म्हणजे हे लक्षात येत नाही की खरोखर हे आपल्या सगळ्यांच्याच तब्येतीला, म्हणजे त्याच्यावर तब्येतीवर परिणाम होणारेच ते फटाके असतात. आपणही पाहतो ना, अस्थमावाल्यांना लगेच अस्थमाचा त्रास सुरू होतो, श्वासाचा त्रास सुरू होतो. आणि मुख्य म्हणजे काय आहे की नुकतंच आपण फार मोठ्या अशा पॅन्डेमिक मधून बाहेर पडलो आणि आता पुन्हा या दिवाळीत आपण आमंत्रण देणार का असं होतं ना, की म्हणजे समजा काही आणखीन पोल्युशन वाढलं आणि त्या पोल्युशनचा परिणाम जर का तब्येतीवर झाला तर मग नॅचरली ते बरोबर योग्य नाहीच आहे. म्हणून सरकारनेच खूप कडक असे नियम दिले आहेत. आणि यंदा दिवाळीला फक्त दिवाळीच्या दिवशी म्हणजे 4 तारखेला 2च तास फटाके उडवण्याची परमिशन आहे. म्हणजे रात्री 8 ते 10 पर्यंत फक्त 2 तास. आणि ते अतिशय कडक आहे. म्हणजे मी कालच पेपरमध्ये वाचलं की अनेक पोलीस यंत्रणा पण कामाला लागली आहे आणि बाकी दुसरे फटाके फोडणाऱ्यांना म्हणजे भरपूर त्रास होईल असं वाटतं. आणि ते खरोखर म्हणजे आवश्यक गोष्टच आहे ती, आणि ती होणं गरजेचं सुद्धा आहे. त्यांनी म्हणजे वेगवेगळे असे फटाके केले आहेत की जसे काही फ्लॉवर पॉट्स, नंतर पेन्सिल, नंतर इव्हन म्हणजे उंच दूर जाणारे पण आहेत. त्याच्यामध्ये दूर जाणारे पण फटाके आहेत. म्हणजे जसे आपले रॉकेट्स असतात तसे झाडांसारखे दिसणारे असे सगळ्याच प्रकारचे त्यांनी फटाके तयार केले आहे. आणि ते जे फटाके आहेत ना तर ते म्हणजे अर्थातच इको फ्रेंडली राहतील. आणि या फटाक्यांमुळे त्याच्यात जे प्रकार आहेत तर एक आहे सेफ वॉटर रिलिव्हर, असं पाणी थोडंसं असं त्याच्यातून बाहेर पडेल, त्याला म्हटलंय त्यांनी श्वास, SWAS. नंतर एक दुसरं आहे, त्याला म्हटलं आहे सेफ थर्माइट क्रॅकर, त्याचं नाव आहे स्टार. आणि त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते सेफ मिनिमल ॲल्युमिनियम, म्हणजे त्याला म्हटलं आहे सफल. तर हे जे 3 प्रकार आहेत तर या 3 प्रकारांमध्ये हे जे श्वास आहे त्याच्यामध्ये एलिमिनेशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट अँड सल्फर, म्हणजे याचं प्रमाण कमी केलं आहे. रिलीजिंग वॉटर वेपर, रिड्युसेस दी पार्टिक्युलेट मॅटर 30 to 35%, म्हणजे हे रिड्यूस होईल हे मॅटर. तर हे मॅटरच जे पोल्युशनला कारणीभूत आहे तर ते 30 ते 35% कमी होणार आहे. याचा अर्थ काय की म्हणजे तो जो फटाक्यांमुळे काय होतं माहितीये का, ती धूळ भरपूर उडते का, कधी कधी धुरळ आवडतो, कधी आपल्याला असं स्मोक एकदम निघतो. तर हे जे आहे तर ते नॅचरली हे ॲड होईल ना, म्हणजे हे पुष्कळ वातावरणात जातं, हे इकडे तिकडे पसरतं आणि त्याच्याचमुळे म्हणजे ह्युमन हेल्थलाही खूपच म्हणजे त्रासदायक असं ते आहे. तर ते कमी करण्यासाठी आणि सिग्निफिकंट रिडक्शन इन SO2 अँड NOx एमिशन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साऊंड, म्हणजे काय आहे की त्याच्यातून आता हे जे आपले साधे फटाके असतात तर त्या फटाक्यांमधून जो आवाज म्हणजे फटाका फोडल्यानंतर जो येतो त्याच्यामुळे कधी कधी पहा पुष्कळदा आपण कान बंद करतो, छोट्या मुलांना तर कान बंद करूनच ठेवतात. तर 165 डेसिबल्स इतकं त्याच्यात एमिशन असतं साऊंडचं. आणि हे जे केलेले आहेत तर या ग्रीन फटाक्यांमध्ये आता या श्वास जे आहे त्याचं साऊंड एमिशन हे 105 to 110, 105 ते 110 एवढंच त्याचं एमिशन आहे. म्हणजे भरपूर आवाजाची पण तीव्रता अशी थोडी कमी झाली. नंतर दुसरा प्रकार आहे स्टार. याच्यामध्ये काय आहे की याच्यातही तसंच आहे की पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फरचं प्रमाण रिड्यूस केलेलं आहे.
पार्टिक्युलेट मॅटरही हे जवळपास 35 ते 40% कमी झाला आहे, म्हणजे आणखीनही थोडं जास्त कमी आहे. आणि इट रिड्युसेस SO2 अँड NO2 आणि 110 ते 115 डेसिबल इतकं त्याचं हे आहे, म्हणजे साऊंडचं इमिशन आहे प्रमाण. आणि सफल जे तिसरं आहे ते सेफ मिनिमल ॲल्युमिनियम, त्याच्यात म्हणजे मिनिमम अगदी कमी प्रमाणात ॲल्युमिनियमचं प्रमाण आहे. आणि पार्टिक्युलेट मॅटर हे पुन्हा 35 ते 40% असं रिड्यूस होणार आहे. आणि साऊंड जे आहे तर त्याचं एमिशन 105 ते 110 डिग्री. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की हे सगळे जे फटाके आहे हे अत्यंत उपयुक्त असे फटाके आहेत, खूपच उपयुक्त आहेत. आणि त्यांनी जी याची म्हणजे हानिकारक ज्या गोष्टी होत्या, म्हणजे साध्या फटाक्यांमुळे भरपूर आवाजाचं हे होतं, पुष्कळ जणांचे तर कानठळी बसते किंवा त्यांना ते म्हणजे इतका आवाज सहन होत नाहीत. आणि एकावर एक काय होतं, आपल्याकडे मोठ्या मोठ्या लढी लावतात, मग त्याच्यानंतर ॲटम बॉम्ब फुटतात आणि इवन रस्ता क्रॉस करणं वगैरे सुद्धा कठीण होतं. इतकं रस्त्यात आपण जास्तीत जास्त असं त्याचा अनुभवलं आहे. तर ते सगळंच म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीत हे म्हणजे टाळायला हवं असं आहे. कारण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या दृष्टीनेच अशा घातक अशा गोष्टी आहेत. आणि या परिस्थितीत जेव्हा वातावरणातलेही एवढे बदल आहे आणि याही वातावरणामध्ये जर का आणखीन फटाक्यांमुळे प्रदूषण वाढणार असेल तर नक्कीच म्हणजे त्याचं आपण म्हणजे थोडंसं तरी हे ठेवलं पाहिजे की समाजाचं एक भान ठेवून आणि अर्थात सरकारी नियमानुसारच चाललं पाहिजे. आणि जे साधे फटाके आहे ते अजिबात न वापरता त्याचं यूज करता जे ग्रीन क्रॅकर्स आहेत तर तेच म्हणजे तेही आवश्यकता असेल, घरी छोटे मुलं असतील तरच एक त्यांचा आनंद द्विगुणित करायला असे ते फटाके राहतील. आणि त्या ठराविक वेळेतच त्याचा वापर करावा लागणार आहे. ते आता सरकारी नियमानुसार आहे आणि ते करणं भागच आहे. एक तज्ञ म्हणून म्हणजे आता ग्रीन क्रॅकर्सचा जो आता नवीन ट्रेंड सुरू झालाय किंवा यंदापासून ते सुरुवात होणार आहे, तर ह्याच्या संदर्भात म्हणा किंवा दिवाळी किंवा सण उत्सव साजरे करण्यासंदर्भात आपण नागरिकांना काय सल्ला देऊ इच्छित? बरोबर आहे. आता सध्या तर दिवाळी आहे, त्याच्यानंतर अगदी लगेच ख्रिसमस आहे, मग नंतर न्यू इयर आहे. त्याच्यामुळे सगळे सणवार असे ओळीने आहेत. आणि काय आहे की हे जे सुंदर विश्व आहे ही खरोखर एक परमेश्वराची देण आहे. आणि आपल्या मागील पिढ्यांनी हा निसर्ग आपला जो आहे तो जतन करून आणि आपल्या स्वाधीन केला. कारण मागच्या पिढ्या ज्या असतात तर त्यांच्या अवतीभोवतीचं जे वातावरण आहे ते जसंच्या तसं ठेवलं गेलं. आणि आता आपल्या प्रत्येकाचं हेच कर्तव्य आहे की आपल्या रोजच्या वर्तनात प्रयत्नपूर्वक निसर्गाची जपणूक व्हावी. कुठेही पर्यावरणाला असं धोका लागेल किंवा त्याच्यामध्ये पर्यावरणाचा विनाश होईल असं आपल्या हातून घडता कामा नये. आणि त्याच्यामुळे तरच मग काय होईल की हे जे आपलं वातावरण आहे ते आपल्या मुलाबाळांना किंवा नातवांना आपण मग ते पुढे हँडओव्हर करू शकतो. कारण काय की एक एक पिढी पुढे पुढे सरकते आहे पहा. आणि हे प्राणी पक्षी सगळं काही या ग्लोबल वॉर्मिंगमुळे तर जवळजवळ म्हणजे 35 ते 40% असा विनाश होत आहे याचा वनस्पतींचा होतो आहे. प्राणी पण आपण पाहतो की हे जे हे आहे वाघ वगैरे पण हे सगळे आता म्हणजे रेअर होण्याच्या मार्गावर, सगळी संख्या कमी होते आहे आणि दिवसेंदिवस खूप असे बदल दिसतात. तर हे जे आहे सगळं कसं जर का ते राखल्या गेलं तर साहजिकच म्हणजे असं म्हणजे हे सगळं आपण प्रयत्नपूर्वक पूर्ण त्याचं रक्षण करावं हीच नागरिकांना विनंती आहे. दक्ष राहा, नियम पाळा आणि दिवाळीच्या आपणा सर्वांना अनेकोत्तम शुभेच्छा. धन्यवाद. तर या होत्या नागपूर येथील डॉक्टर आरती सावजी, ज्यांनी आपल्याला पर्यावरणपूरक ग्रीन क्रॅकर्स बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे आणि नागरिकांना सूचनाही तशा केलेल्या आहेत की त्यांनीही या ग्रीन क्रॅकर्सचा वापर करून पर्यावरणाला आपला हातभार लावावा आणि एक सुखमय, आनंदी आणि उत्साहवर्धक अशी दिवाळी साजरी करावी. आणि दिवाळी म्हणा किंवा ह्याच्यानंतर येणारा ख्रिसमस आणि न्यू इयर असे येणारे लागोपाठ उत्सव जे आहेत ते व्यवस्थित साजरे करावेत. या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे. तर मी संवाद मीडियाकडून डॉक्टर आरती सावजी यांचं खूप खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद.